तर चला मी तुम्हाला अस्तरमध्ये अस्तीन कशा पद्धतीने जोडायची, कारण की अस्तीन ही पलटून घ्यावं लागते आणि बॅक साईडचा भाग हे दोन एकाच पद्धतीने जॉईन करावं लागतात. तर मी तुम्हाला अस्तीन कशी जॉईन करायची ती थोडं सांगत आहे. बघा मी हे मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवलेलं आहे. तर याला खालच्या साईडने जो दंडघेर म्हणतो आपण त्या साईडने अर्धा इंचाची शिलाई टाकून घ्यायची, बरोबर अर्धा इंच मोजूनच, कारण की जास्त झालं तर मग कशी अस्तीनची लांबी कमी व्हायची भीती राहते. तर मी हे अर्धा इंच शिलाई मारून ही शिलाई मी मारून घेतलेली आहे. मग याला व्यवस्थित असं सरळ दोन्ही भाग असे व्यवस्थित करून घ्यायचे आमोरसामोर. आणि हे जे आपण शिलाई मारलेली आहे आतमधली ही अर्धा इंच, याला ज्या साईडने अस्तर आहे त्याच दिशेला हे ठेवायचं. मग याच्यावरून एक प्रेस शिलाई घालून घ्यायची. नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी आणि लेडीजसाठी खूप छान माहिती आहे, कारण की नवीन शिकणाऱ्यांना माहीत नाही राहत. जसं तुम्ही डायरेक्ट फार्मा घेतो आणि कापड टाकतो, तर मग त्याला स्टिचिंगची माहिती नसते. तर हे व्हिडिओ बघून तुम्ही ब्लाऊज कसं अस्तर जोडायचं, कशी स्टिचिंग करायची तर तुम्ही शिकू शकता. असं व्यवस्थित ठेवलं तर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. ही शिलाई मी मारून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचा जो कापड उरलेला आहे तो व्यवस्थित कैचीच्या द्वारे काढून घ्यायचा. हा जो जिथे तुम्हाला एक्स्ट्रा कापड दिसून राहिलेला आहे याला छान कैचीने कापून घ्यायचा, की जेणेकरून जेव्हा आपण शोल्डरला अस्तीन जॉईन करतो तर कुठून कमी जास्त झाला नाही पाहिजे, आणि कमी जास्त झाला तर कसं मग ते फिटिंग बिघडून जाते. हे असं करून कापून घ्यायचं. बघा एकदम फिनिशिंगने हे अस्तीन जॉईन झालेली आहे, कुठेच रिंकल्स कुठेच काही आहेत नाही. बघा समोर तुम्हाला मी अस्तीनची जी मी लेस काढली होती तर ती लेस कशी जॉईन करायची मी तो पण व्हिडिओ टाकते तुम्हाला. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती असेच राहा. थँक्यू.